नमस्कार, मी अमोल पाटील. आज UIIC AO हा पेपर झालेला होता. त्यामध्ये क्वांट रिझनिंग इंग्लिश याची डिफिकल्टी लेवल काय होती, नेमके क्वेश्चन कोणते विचारलेले होते, रिझनिंगमध्ये स्पेसिफिक कोणता पार्ट विचारलेला होता आणि किती मार्क्ससाठी होता, ओव्हरऑल रिझनिंगच्या 50 क्वेश्चनपैकी किती क्वेश्चन अटेम्प्ट करण्यासारखे होते, हा सगळा पार्ट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा आहे. तर बघूया युनायटेड इंडिया इन्शुरन्सचा पेपर कोणत्या पद्धतीचा आज आलेला होता. त्या अगोदर आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे एक ऑफलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे, जी की 16 डिसेंबर 2024 पासून चालू झाली. दुपारी 12:30 ते 5:30 या वेळेमध्ये ही बॅच चालू झालेली आहे. नेमकं आजच त्याचे डेमो लेक्चर संपलेले असून सोमवारपासून बॅचला कंटिन्युटी असेल. तर नवीन बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन बॅच छत्रपती संभाजीनगर येथे अवेलेबल आहे. सोबत आपण SBIची ॲड आल्यानंतर सगळ्या रेकॉर्डेड किंवा लाईव्ह बॅचेसवर आपण ज्या संकल्प 247 ॲपवर आहेत त्यांच्यावर 40% डिस्काउंट ठेवलेला होता. त्यामध्ये कंप्लीट रिझनिंग बॅच आहे. त्या बॅचला पण आपण हा नेमकं जी काही सूट दिलेली होती फ्लॅट 40%ची ती आपण दिलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला जी आधी 1500 रुपयाची बॅच होती विथ डिस्काउंट 899 मध्ये भेटेल, ज्याची व्हॅलिडिटी 6 महिने आहे. आणि कुपन कोड आपल्याला याच्यामध्ये SBI 40 असा यूज करायचा आहे. क्वांट रिझनिंग इंग्लिश जनरल अवेअरनेस इंटरव्ह्यू बॅचेस या सगळ्या बॅचेसलाच हा कुपन कोड आपल्याला अप्लाय करता येईल. बघू आपण युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये स्पेसिफिक रिझनिंगमध्ये कोणते टॉपिक विचारलेले होते आणि किती मार्क्ससाठी. त्या अगोदर फक्त ओव्हरऑल एक्झामचं डिफिकल्टी लेवल काय होती, तर त्यामध्ये 2 सेक्शन, एक इंग्लिश जो की इझी टू मॉडरेट होता आणि कम्प्युटर हा खूप जास्त इझी लेवलचा विचारलेला होता. बाकी रिझनिंग क्वांटचा पार्ट जर बघितला आपण तर तो आपल्याला इझी टू मॉडरेट, इवन आपण मॉडरेट लेवल म्हणलं तरी चालेल, त्या पद्धतीचेच क्वेश्चन होते. आउट ऑफ 50 लॉजिकल रिझनिंगचे जेवढे 50 क्वेश्चन होते, ज्यासाठी 40 मिनिटाचा वेळ दिलेला होता, त्यापैकी अराउंड एक 30 ते 35 क्वेश्चन सॉल्व करण्यासारखा हा पेपर होता. त्याची डिफिकल्टी लेवल मी ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे मॉडरेट लेवलची होती. पण त्यामध्येही काही क्वेश्चन्स, जसं की आपल्याला आपण मिसलेनियस रिझनिंगमधले टॉपिक म्हणतो त्याला, डिस्टन्स डिरेक्शन आहे, इनइक्वॅलिटी आहे आणि सिलॉग आहे. आणि वर्ड फॉर्मेशनचा जो मिसलेनियस सिंगल मार्कचा क्वेश्चन विचारला होता हा पण विचारलेला टाईप होता. यामध्ये डायरेक्शन सेन्सचा क्वेश्चन लेंदी होता बट डुएबल होता. सोबत इनइक्वॅलिटीमध्ये थोडा चेंज असा होता की एखादा क्वेश्चन आपल्याला विचारले की ट्रू कोणता आहे, एखादा विचारले फॉल्स कोणता आहे, आणि सोबत एखादी मिसिंग प्लेस दिलेली आहे, त्या ठिकाणी कोणता सिम्बल पुट केल्यानंतर एखादं कन्क्लुजन फॉलो होते हे आपल्याला विचारलं होतं. सिलॉगमध्ये आपल्याला 5 कन्क्लुजन जे दिलेले होते आउट ऑफ 5, त्यापैकी करेक्ट कन्क्लुजन कोणता हे ओळखायचं होतं. पण बेसिकली हे सगळेच्या सगळे इझी टाईपवर विचारले गेलेले क्वेश्चन होते. यामध्ये वेगळं काही अवघड असं ट्रिकी बनवलेलं नव्हतं. मिसलेनियसचा पार्ट ॲज इट इज जो एखाद्या प्रिलिम्सला पण विचारला जातो, वर्ड फॉर्मेशन असेल, मिनिंगफुल वर्ड असेल, असे 1-2-3 क्वेश्चन त्यामध्ये होते. पण बाकी इम्पॉर्टंट पार्ट नेमका कोणता होता, तर त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे डेटा सफिशियन्सीचा पार्ट होता, ज्यामध्ये सर्कल बेस असेल, ब्लड रिलेशन मिक्स असेल, ऑर्डर अँड रँकिंगचा पार्ट असेल. या पद्धतीचे डेटा सफिशियन्सीचे क्वेश्चन विचारले गेले होते. सोबत सगळ्याच मेन्समध्ये विचारला जाणारा इम्पॉर्टंट पार्ट, जो की आपण येणाऱ्या SBI क्लर्कच्या एक्झाममध्ये पण एक्सपेक्ट करू शकतो, त्यापैकी म्हणजेच क्रिटिकल रिझनिंगचा पार्ट, ज्यामध्ये 6 ते 7 क्वेश्चन विचारले होते. त्यापैकी कॉजेस अँड इफेक्ट असेल, अझम्पशनवाला पार्ट असेल, स्टेटमेंट कन्क्लुजनवाला पार्ट होता. या प्रकारचे क्वेश्चन्स क्रिटिकल रिझनिंगमध्ये विचारलेले होते. पण क्वेश्चन बऱ्यापैकी लेंदी होते. ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे लेवलच मॉडरेट होती, त्यामुळे याच्यातला दिलेला डेटा पण खूप जास्त होता. बरं, सोबत अजून एक इम्पॉर्टंट टाईप किंवा टॉपिक आपण म्हणूया, जे मेन्सला आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसते, ती होती इनपुट आउटपुटची. त्यामध्ये व्ही शेप अरेंजमेंट आपल्याला दिलेली होती. लेफ्ट हँड साईडने एखादा नंबर अरेंज केला आहे, राईट हँड साईडने एखादा वर्ड अरेंज केला आहे, आणि ते व्ही शेपने एका स्टेपने मध्ये येत आहेत, मिडलमध्ये शेवटच्या स्टेपमध्ये जिथं आपली आउटपुट कंप्लीट होते. तसा व्ही शेपचा क्वेश्चन होता. पण त्याच्यातही थोडं ट्रिकी बनवलेलं होतं. जो वर्ड समजा एक्स्ट्रीम लेफ्ट हँडला अरेंज केलेला आहे, त्याच्यातला पहिला आणि तिसरा लेटर पुन्हा त्यांच्या जागा इंटरचेंज करतात, या पद्धतीचं थोडं. पण आपल्याला थोडं ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्याचं लॉजिक भेटेल आणि तो पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन सॉल्व करता येईल, या पद्धतीचा तो क्वेश्चन होता. थोडा लेंदी होता, त्याला आपल्याला वेळ थोडा जास्त लागत होता, पण बिलकुल तो सॉल्व करण्यासारखा होता. सोबतच फ्लॅट फ्लोअरची एक टाईप होती, जी की बिलकुल ट्रिकी विचारलेली होती. फ्लॅट फ्लोअर जसा आपण नॉर्मली बघतो त्या टाईपचा नसून थोडा वेगळा याच्यामध्ये फ्लॅट फ्लोअरचा क्वेश्चन आपल्याला बघायला भेटला होता. सोबत सिटिंग अरेंजमेंटचा पार्ट,
सिटिंग अरेंजमेंटमध्ये आपल्याला पॅरलल रोची डबल लाईनची एक पझल सिटिंग अरेंजमेंट होती, ज्यामध्ये टोटल 8 पर्सन, 4 पर्सन एका रोमध्ये, 4 पर्सन दुसऱ्या रोमध्ये फेसिंग नॉर्थ साऊथ दिलेली होती आणि त्यांचं प्लेस लोकेशन दिलेलं होतं, ते कोणत्या प्लेसचे आहेत या पद्धतीचा क्वेश्चन. अनसर्टन नंबर ऑफ पर्सन फेसिंग नॉर्थ दिलेली होती, त्यामध्ये 29 पर्सन आपल्याला दिलेले आहेत. असं काही स्टुडंटचं ज्यांनी रिव्ह्यू दिलेले होते त्यांच्यापैकी म्हणणं होते की 29 पर्सन त्यामध्ये फायनली भेटलेले होते त्या अरेंजमेंटमध्ये. तर अनसर्टन नंबर ऑफ पर्सनचा पण होता. त्याच्यामध्ये थोडा अवघड पार्ट जो बघितला होता तो पझलचा, जो इयर बेस पझल होता, ज्यामध्ये एज कॅल्क्युलेशन होतं, जो की बऱ्यापैकी कॅल्क्युलेटिव्ह होता आणि ज्याचं बेस इयर 2024 दिलं होतं आणि 1968-70 या पद्धतीनं आपल्याला पर्सन दिलेले होते, त्यांचे एज कॅल्क्युलेट करायचे. पण तो कॅल्क्युलेटिव्हवाला क्वेश्चन होता, त्याला वेळ खूप जास्त लागत होता असं सांगणं होतं. म्हणजे या पूर्ण पॅटर्नपैकी जर कोणता डिफिकल्ट होता तर हा एक डिफिकल्ट क्वेश्चन आणि सोबत फ्लॅट फ्लोअरचा एक डिफिकल्ट क्वेश्चन होता. बॉक्स टाईपचा एक क्वेश्चन विचारलेला होता. जसे आपले प्रिलिम्सला पण बॉक्स टाईपचे क्वेश्चन वन अबो अनदर बॉक्स ठेवलेला असेल त्या पद्धतीचे क्वेश्चन, तो पण त्याच्यासोबत एक व्हेरिएबल ॲड केलेला होता, बॉक्स प्लस व्हेरिएबल या पद्धतीचा तो एक क्वेश्चन. आणि इनपुट आउटपुटच्या बाबतीत मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. असा हा एक रिझनिंगचा पॅटर्न आजच्या युनायटेड इंडियाच्या AO एक्झामला आलेला होता, ज्याच्यामध्ये अटेम्प्ट जर बघितलं तर 40 मिनिटामध्ये 50 पैकी ज्यांनी क्रिटिकल रिझनिंग, डेटा सफिशियन्सी आणि इनपुट आउटपुट सारखा जर पार्ट सॉल्व केला असेल तर 30 to 35 क्वेश्चन डुएबल होते असं म्हणणं आहे. आणि बाकीचं जर सांगायचं झालं तर इंग्लिश लँग्वेज इझी टू मॉडरेट आणि कम्प्युटरचा जो सब्जेक्ट होता तो खूप जास्त इझी विचारला गेला होता असं म्हणणं आहे. आणि क्वांटवाला पार्ट पण सेम ॲज रिझनिंग मॉडरेट लेवलचा विचारलेला होता. तर हे एक UIICचं जे AOचा पेपर होता याचा नक्कीच फायदा आपल्याला येणाऱ्या GICची एक्झाम जी असेल किंवा NIACLची असिस्टंटची ॲड आलेली आहे, पुढच्या काही दिवसांमध्ये AOची ॲड आपल्याला दिसू शकते. या सगळ्या इन्शुरन्सच्या एक्झाम सोबतच SBIची जी क्लरिकलची ॲड आलेली आहे त्या पण एक्झाममध्ये मिळता जुळता एखादा पॅटर्न, काही टाईप्स त्याच्यामध्ये चेंज ह्या पद्धतीनं दिसू शकतात. तर हे एक्झाम ॲनालिसिस किंवा हे एक्झाम रिव्ह्यू जे आहेत ते आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी बिलकुल कामी देतील आणि होपफुली आपल्याला याच पद्धतीनं पुढचा स्टडी कंटिन्यू करता येईल, जेणेकरून मेन्सच्या पॅटर्नला आपल्याला यूज टू राहता येईल. आणि जनरल अवेअरनेसचे जे काही क्वेश्चन विचारले गेले होते ते आपल्या ABD संकल्प चॅनलवर आतिश शिंदे सर पोस्ट करतील किंवा त्याचं वेगळं ॲनालिसिस पण घेतील. त्यासाठीही तुम्ही GAच्या क्वेश्चनसाठी आपल्या चॅनलला ABD संकल्प टेलिग्राम चॅनलला थोडं व्हिजिट केलं तर तिथं तुम्हाला ते क्वेश्चन पण भेटू शकतात. बाकी एवढाच पार्ट आपल्याला युनायटेड इंडिया इन्शुरन्स AOच्या एक्झामच्या बाबतीत सांगायचा होता. धन्यवाद.